नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं YTHS व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। थंबनेल पाहून तुम्हाला तर समजलंच असेल की आज आम्ही आळंदी गावामध्ये आलो आहे। तर आज आपण आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देणार आहोत व थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, तरी पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी थोडं समजून घ्या आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्याला मंदिराच्या बाहेरील बाजूस अशी छोटी मोठी दुकाने पाहायला भेटतात, ज्या दुकानावरती आपल्याला पूजेचे साहित्य, हार वगैरे, प्रसाद, हळदी कुंकू तसेच देवाची मूर्ती वगैरे आपल्याला इथं भेटतात। आणि आज आहे 26 जानेवारी, त्यामुळे भरपूर इथं गर्दी आहे। तुम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल, भरपूर प्रमाणात गर्दी आहे। आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे। तसेच ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे। आळंदी हे गाव पुण्यापासून अवघे 25 किलोमीटर अंतरावरती आहे व मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे। आळंदीमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहायला भेटते। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला। या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखीन गावे पुणे जिल्ह्यात आहेत। वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे। ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली। त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर 1570 किंवा 1540 मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते। आषाढी महिन्यातील एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान होते। या पालखीमध्ये लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांचा गजर करत व विठुरायांचा गजर करत पूर्ण भक्तिमय वातावरणात सुमारे 200 ते 300 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानासमयी मंदिरावरील कळस हलताना दिसतो। ज्ञानेश्वर महाराजांविषयी थोडक्यात माहिती सांगायचं गेलं तर, ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते व त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी। ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट श्रावण को अष्टमी शके 1197 मध्ये आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला। ज्ञानेश्वर महाराजांना 2 भाऊ व 1 बहीण होती। त्यांची नावे अशी निवृत्तीनाथ, सोपानराव व मुक्ताबाई। ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हे त्यांचे सद्गुरू होते। नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपा आशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली। खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली। या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थी दीपिका असेही म्हणतात। हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणी झाले। ज्ञानेश्वराच्या माध्यमातून संस्कृती भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले असे म्हणतात। त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे। कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत। हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते। तसेच मित्रांनो, चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते। त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते। चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे। तीच ही भिंत आपल्याला आळंदीमध्ये पाहायला भेटते। तसेच आपल्याला या भिंतीपाशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पाहायला भेटतात। तर मित्रांनो,
संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी व आळंदीविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. तर या माहितीमध्ये काही चुकीचं आढळल्यास मला कमेंट करून जरूर सांगा. व तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा मित्रांनो व लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ती बेल आयकॉन घंटाही दाबा, जेणेकरून माझ्या ज्या नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.